नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जगन्नाथ आता फोन उचलतात कारण सारंगचा फोन आहे म्हणून ते पटकन उचलायला बघतात. सावली जगन्नाथजींच्या हातून फोन ओढते आणि म्हणते, हॅलो सारंग बोला की. अगं सावली, इकडे जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय सारंगचे कपडे ना ते सापडत नाहीये, ओवीने कुठेतरी लपून ठेवले. मी खूप शोधलंय सावली पण ते काय सापडतच नाहीये. म्हणजे ओवीने सुद्धा लपून ठेवलेत. सारंग म्हणतो म्हणजे ते सुद्धा हेच केलंय. दोघांनी प्लॅन केला, सोबतच त्यांनी कपडे लपवून ठेवले. तेच वाटतंय पण आता करायचं काय. मी अबीरसाठी नवीन कपडे घेऊन येते. सारंग म्हणतो सावली, मी म्हणतीये काही झालं तरी बर्थडे एकत्रच करायचं. नवीन ड्रेस आणला तरी आम्ही घालणार नाही म्हणजे नाही. कसं आहे ना मिस्टर सारंग, सगळं तुमच्यामुळे होतंय. शॉपिंग करायला एकत्र होतो बरोबर ना. हट्ट तुमचा की एकत्र शॉपिंग करायची. मग बॅग्स चेक करून घ्यायच्या ना मिस्टर सारंग. सारंग म्हणतो हो ना, चूक माझीच आहे. तू तर माझ्यापेक्षा हुशार आहे हो की नाही. मग तू का नाही बॅग चेक करून घेतल्या गाडीतून उतरतानी. का ग सावली ना जबरदस्तीने माझ्यावर आरोप लावायचे नाही या सारंग. सारंग म्हणतो मी हरलो. सावली मी हरलो. आरोप बिरोप नाही, माझीच चूक आहे. सगळी मॉलमध्ये मीच चेक करायला हवं होतं. विषय कपड्यांपुरता राहिलेला नाहीये, विषय फार गंभीर झालाय. तू समजून घे जरा सावली. त्यांना सुद्धा त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करायचाय. काही केलं ते ऐकायला तयार नाहीयेत. म्हणतो माझं असं म्हणणं आहे, आपण जरा विचार करू शकतो ना. असू दे की, त्यांच्या हौशीसाठी त्यांच्या आनंदासाठी करूच की आपण एवढं. ते अजिबात नाही. काहीही झालं तरी एकत्र बर्थडे होणार नाही म्हणजे नाही. लक्षात ठेवायचं आहे सारंग. मला काहीच माहित नाहीये कपडे कुठे ठेवले ते शोधायचे आणि इथे घेऊन यायचे. कळतंय का सारंग. सावलीने दमच भरलेला असतो. सारंग रागाने फोन बंद करते. जगन्नाथजी मस्त मजा घेत असतात. सावली, सारंगचे भांडणं, सारंगचे होणारे हाल, सावलीची चिडचिड. जगन्नाथजी रिलॅक्स असे बसलेले असतात आणि त्यांना छान वाटत असतं. व्यंकटेश आलेला असतो. सावली नवीन कपड्याची बॅग अख्ख्या घरभर शोधली, वर माळ्यावर सुद्धा शोधली, कुठेच सापडत नाहीये ग. व्यंकटेश म्हणतो कपडे अशा ठिकाणी लपवले की कुणाला सापडूच नाही म्हणून. सावली म्हणते असे फटके देते ना त्याला की बोललाच पाहिजे कपडे कुठे लपवले. म्हणतो कुणाला फटके देणारे. अबीरला, बाकी कुणाला मारणारे मी बाबा. म्हटलं सारंगला मारती की काय. काय बाबा. चिडते आणि निघून गेलेली असते. जगन्नाथजी व्यंकटेशचं तोंड बघायला लागलेले असतात. जोरात हसतात आणि या व्यंकटेशला जलस फील करतात. त्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं असतं. आता राजकुमार काहीतरी कामानिमित्त बाहेर आलेला असतो. लगेच त्याला मोनिका फोन लावते. काय आता मध्येच आहे. हॅलो बोल ग मोनिका. कुमार कुठे आहेस रे तू. कधीच म्हणालाय निघालो आणि अजून पोहोचत नाहीये. नेमके आहे तरी कुठे तू. काही महत्वाचं काम असेल तर सांग बरं. खंड्याच्या घरी आलोय त्याला शोधत म्हटले रे खंड्याच्या घरचे कुठे काय काही तपास लागला काहीतरी बोलले असतील ना. अंदाज आहे का कुठे गेला असेल एक्झॅक्टली काय सिच्युएशन. काहीतरी सांगणार म्हणजे हिला काहीतरी माहिती मिळवायची असती जेणेकरून राजकुमार पर्यंत काय काय पोहोचलंय खंड्याच्या बद्दल हिला मिळवायचं असतं. राजकुमार काय साधा सुद्धा नसतो. पिसाटलेत उत्तर तर दिलं नाही पण मलाच विचारताय माझं पोरगं कुठे आहे. तुमच्याकडे काम करतं ना मग कुठे माझा खंड्या. पिसळल्यासारखे झालेत. पोलीस कंप्लेंट केली त्यांनी. आता मोनिका घाबरलेली असते. राजकुमार तुला काही कळतंय का. पोलीस कंप्लेंट केलीये. उद्या जर खंड्याला पकडलं आणि त्याने जर तुझं नाव घेतलं तर केवढ्याला पडेल राजकुमार. अंदाज आहे का जरा. कबूल केलं की तुझ्याकडनं काय काय कामं कोणी कोणी करून घेतली आणि त्या लिस्टमध्ये तुझं नाव जर असलं. खंड्याने सांगितलं की राजकुमारने आतापर्यंत हे करायला लावलं तर 12च्या भावात जाशील राजकुमार. कळतंय का तुला. कुमार म्हणतो माझं सुद्धा तेच झालंय. मला कळतच नाहीये मी काय करू आणि काय नाही. राजकुमार काय करायचं म्हणजे काय. हा काय प्रश्न आहे. घरच्यांना सांग पोलीस कंप्लेंट मागे घ्या. पोलिसांना अजिबात मध्ये आणू नका. आपल्या पद्धतीने आपण शोधूया. सांग की. आता हे जे सांगत असते मोनिका राजकुमारला की त्या लोकांना जाऊन सांग पोलीस कंप्लेंट वगैरे माघारी घ्या तर ते स्वतःच्या फायद्यासाठी सांगत असते. खरं तर पोलीस कंप्लेंट माघारी घेतली तर हिचा फायदा असतो. हिच्यासाठी ती कंप्लेंट मागे घ्यायला लावत असते. मोनिका तू मला शहाणपणा शिकवतीयस. मी केलं नसेल का हे सगळं. रिक्वेस्ट केली, पैसे देतो म्हटलो, कंप्लेंट मागे घ्या पण नाही. ते लोक मागे हटायला तयार नाहीये. राजकुमार म्हणतो मोनिका कसं आहे ना कळतच नाहीये माझी काळजी अचानक एवढी कशी घ्यायला लागली तू. काय माझी एवढी काळजी करतेय ना म्हणजे मला कळतच नाहीये बघ. कुमार म्हणतो मोनिका एवढी काळजी करतेय जरा अवघड वाटत नाहीये का. माझी एवढी काळजी करायला लागली मलाच आश्चर्य होतंय. काहीतरी गडबड आहे. राजकुमार शोधून काढायला लागणार. इकडे आता फोन बंद झाल्यावर मोनिकाची सुद्धा तीच सिच्युएशन असते की पोलीस पोहोचले तर करायचं काय. कुमार म्हणतोय की खंड्याचा फोन या घरात आहे. या घरात जर खंड्याचा फोन असला फोन करून ट्राय करू का. फोन एक्झॅक्टली कुठे मला अंदाज येईल. जर जोरात वाजला तर कळेल मला कुठे फोन. एकदा करूनच बघते मी. वाजला तर वाजला एक्झॅक्टली कळेल तरी नेमकी कोणाकडे फोन आहे. पोलीस कंप्लेंट वगैरे म्हणल्यावर मोनिका जरा घाबरलेली असते. तिला काही सुचेन असं झालेलं असतं. पोलीस आपल्यापर्यंत आले म्हणजे फाशी लागणार म्हणजे लागणारच. फोन लावला की लगेच फोन लागलेला असतो आणि रिंग जोरात वाजत असते. आता मोनिका अंदाज घेत असते की रिंग कुठनं ऐकायला येते. फोन खरंच घरात आहे पण कुठे एक्झॅक्टली शोधून काढायला लागणार. आता फोन लावत लावत सगळीकडे फिरत असते. कुठे आवाज येतोय ती शोधत असते. आज ती फोन शोधून काढणार म्हणजे काढणारच. आता सारंगच्या खोलीतून येतोय. त्याचा फोन सारंगच्याकडे आहे. आता मोनिका अडकलेली असते की सारंगला माहिती कदाचित खंड्या कोण आहे काय म्हणूनच खंड्याकडे फोन आहे. सारंगचा फोन
सारंगने बरोबर खंड्याचा फोन ठेवून घेतला. इतकी घाबरते की बस. कारण सारंग काय सहजासहजी कोणाला सोडत नसतो, तिला माहितीच. फोन आलेला त्याने बघितला, माझं नाव जर बघितलं तर अवघड होऊन बसायचं. इतकी घाबरलेली असते, जाऊन चेकच करते मी. एकदा चोरून गुपचूप सारंगच्या रूम मध्ये आतमध्ये आलेली असते. आता फोन कुठेही तो शोधायला लागलेली असते. चार्जिंगला लावलेला असतो आणि तिथे कोणीच नसतं रूम मध्ये. बरोबर फोन सापडलेला असतो. हाच फोन येतो. तर लॉक आहे, लॉक करण्यासाठी खंड्याकडे जायला लागणार आहे. ते आत्ताच फोन घेऊन जाते आणि अनलॉक करूनच आणते मी त्याच्याकडे. संधी मिळणार नाहीये मला. फोन गायब झालेला दिसल्यावर सारंग चौकशी करणार की फोन कोणी उचलला. ते नाही नको. त्यांनी तपास सुरू केला तर माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि त्याला माझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाहीये. मोनिका आता परत फोन चार्जिंगला लावायला लागते. नंतर तिला काय विचारेल थोडी कळणार आहे की मीच नेला. घरात किती लोक आहेत, कोणीही नेऊ शकतंय की फोन. आता मी घेऊनच जाते आणि अनलॉक करूनच आणते त्या खंड्याकडनं. फोन घेऊन चाललेली असते. ही दार उघडते आतमधून आणि बाहेरून सारंग दार उघडतो. आता मोनिका आणि सारंग अगदी समोरासमोर आलेले असतात. असं कोणी अचानक येतं का रे समोर? काही कळतं का तुला? डायरेक्ट आला. घाबरले ना मी. आता खरं तर ही सारंगच्या रूम मध्ये असते आणि वरून सारंगला हीच ओरडत असते की असं कोणी अचानक येतं का? तो माझ्या खोलीत, मी अचानक. तुम्ही काय करता इथे मोनिका वहिनी? माझ्या खोलीत मी नसताना तुझीच खोली का? मी विसरले या खरंच. कानातलं माझ्या खोलीत मी कुठे म्हटले? माझं कानातलं हरवलंय ना, ते शोधतीये मी. मॅचिंग आहे म्हणून सगळीकडे शोधतीये मी, कुठेच काही सापडत नाहीये. इतका शार्प असतो. आल्या फोन बघतो की जो खंड्याचा फोन चार्जिंगला लावलाय तो फोन गायब असतो. सारंग इतका जोरात आवाज देतो, वहिनी इकडे माघारी या. फोन लावला होता चार्जिंगला, कुठे तो फोन? तो फोन अरे याच्यावर फोन येत होता ना, म्हणून मी म्हणजे घेऊन चालली होती. गेले तर कट झाला. घेतला का? मी उचलायला गेले तोपर्यंत कट झाला रे. तो उघडता नाही आला मला. म्हणतो मग फोन कुठे घेऊन चालला होता? सारंग इतका हुशार असतो की एका मिनिटात ही मोनिकाची चोरी पकडलेली असते. मी कुठे घेऊन चालले होते? म्हणजे तुम्ही बाहेर तर फोन घेऊन गेला. मी आवाज दिल्यावर फोन आणून दिला आणि वरून वहिनी मला म्हणताय की मी कुठे घेऊन चालले? कानातलं शोधता मध्येच वाजला. मग तसंच माझ्या फोनच्या आणि तो हातात राहिला आणि तशीच मी चालले. म्हणजे चुकून चालला होता माझ्याबरोबर. तंद्रीत होते रे मी. सारंगला मोनिकाची लक्षणं काही ठीक दिसत नाही. अगदी बारीक तिच्याकडे बघत असतो की इथं चाललंय तरी काय वाटत नाहीये. कोणाचा फोन आहे रे सारंग? मला गेलो ना तेव्हा तिकडे सापडला. मग दुसऱ्यांचा फोन कोणी आपल्याकडे ठेवतं का सारंग? कशासाठी ठेवलाय? देऊ फोन. तिथे कुणी असतं तर दिलं असताना. अख्खे कॅम्पभर शोधलं मी, कुणीच म्हटलं नाही माझा फोन आहे. मग काय आता बळच देऊन येऊ कुणाला? ओके, अनलॉक झाला की कळेल. अनलॉक करून देऊ शकते. माझे फ्रेंड्स आहे सायबर क्राईम मध्ये, मी एका मिनिटात अनलॉक करून देऊ शकते. कोड क्रॅक करून देतील. करायचं का तसलं? डोंट वरी वहिनी. पोलिसांकडे देणारे, पोलीस बघतील की काय करायचं. अनलॉक करायचा की लॉकच ठेवायचा, त्यांचं ते बघतील. पोलिसांच्याकडे? हो करेक्ट आहे. पोलिसांच्याकडेच दे. शोधू शकताय कोणाचा आहे काय. चल मी जाते. कानातलं शोधतीये ना, सापडलं की बघते. काय तत मम करत उडवडीची उत्तरं देत निघून गेलेली असते. सारंगला माहिती असतं ही मोनिका काय चीज आहे. इकडे सारंग बाहेर कुठेतरी आलेला असतो आणि गाडी चालू करून तो आता चाललेला असतो. अबीर इतका जोरात किंचाळतो, सुपर हिरो थांबा ओरडत आलेला असतो. सारंग आता अबीरला बघतो की लगेच थांबलेलं असतो. थांबा हो, आमच्या घरीच थांबा की. अरे बाबा, तुझी ती डेंजर आई चिडेल ओरडेल, कशाला तुमच्या घरी थांबायला लावतोय? नको. फोन घे, फोनवर मॅच बघू. थांबा ना सुपर हिरो, थांबा ना. जण एकत्र बसून मॅच बघू की आपण. संगात आली आणि निघून जायचं म्हणताय म्हणजे तुम्हाला आवडेल का? मी नाराज झालो, मॅच नाही बघितली आणि तुम्ही अशीच निघून गेला. काय सुपर हिरो म्हणतो, ये रे बस. आता अबीर लगेच सारंगच्या गाडीत बसलेलं असतं. गाडीमध्ये मॅच लावलेली असते आणि मस्तपैकी गाडीत बसलेले असतात. मला ना अबीरला असली मजा येत असते, इतकी मजा येत असते एकत्र मॅच बघायला. कमाल धमाल. फुटबॉल मॅच म्हणल्यावर काय, अबीरची काय बाबा लॉटरीच लागलेली असते. त्याचा आवडता खेळ असतो, त्याला फार आनंद आणि सारंगलाही तेवढ्याच आवडत असतो. दोघंही आता आनंदाने ती मॅच बघत असतात. ओवीची शाळेची तयारी चाललेली असते. अमृता तिने आवरून वगैरे दिलेलं असतं. सगळं बॅग वगैरे भरली ना बाळा, काही राहता कामा नाही. ओवी म्हणते हो सगळं व्यवस्थित. टॉवेल, नॅपकिन, डब्बा. ओवी म्हणते हो मी सगळं घेतलंय. सारंग आता चोरून ओवीला बघत असतो. तरी खूप नाराज असते. फार तिचा असा मूड गेलेला असतो. काय झालंय ग, एवढी शांत काय तू? ओवी फार नाराज असते. अगदी तोंडच तिने सोडून दिलेलं असतं. काय झालंय? शाळेचा अभ्यास झाला नाही ना? खरं सांग, होमवर्क पूर्ण नाहीये ना तुझं? ते आणि जोरात म्हटले ना काही झालं नाहीये. का सारखं तेच विचारतीये? सारखे प्रश्न विचारू नको प्लीज. राग माझ्यावर काढतेस होय ओवी? तुझ्यावर रागवला मग माझ्याशी असं बोलायचं, असं चिडायचंय का? खरंच मी तू बाबाचीच बाजू घेते आणि त्यालाच सपोर्ट करते ना, म्हणून मी तुझ्यावर चिडणारच आहे. चुकीचं वागतोय ना, मग त्याला समजून नाही सांगणार? तू मला शिकवते की असं नाही तसं, पण त्याला का नाही सांगत आहे? समजून घे, बाबा आहे, त्याची काही मजबुरी असेल ना, समजून घे ना त्याला. पण का त्याला त्रास देते सोनू? या घरात मला कोणी समजून घेतं का? मी घेते, बाबाला समजून घेते, तुला समजून घेते, पण मला मात्र कोणीच समजून घेऊ नका. आता ओवीचं आणि अमृताचं हे बोलणं सारंग मात्र ऐकत असतो. त्याच खरं करतात. आता ओवी असा सारंगचा आवाज आलेला, लगेच तंबोरा फुगून बसलेली असते. लगेच चेहरा फिरवून घेते, तिकडे बघायला लागते. सावली अबीरच्या मागे असते, त्याचं आवरून देत असते शाळेसाठी जायला. तो काय आवरत नसतो, त्याच्या हातानेच त्याला आवरायचं असतं. तो काय सावलीशी बोलायला तयारच नसतो. काय लावते तू? नकोय सांगितलंय ना, काही करू नकोस, मला तुझी मदत नकोच आहे. माझी मी बघेन.
दिवसाच्या विषयावरून अजूनही नीट वागत बोलत नाहीयेस हा, अगदी मूर्ख झालायस तू की ना बाळा. दोघांचा वाढदिवस एकत्र कसं करायचं सांग बरं तू, शक्यच नाहीये. म्हणतो काही गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात, नाही होत तर नाही होत बाळा, नाही ऍडजस्ट होणार आहे. इकडे सारंग आणि तिकडे सावली, दोघांची एक सिच्युएशन असते. दोन्ही मुलांना समजावता समजावता नाकी न वलेली असतात. मुलं मात्र ऐकायला तयार नसतात, दोघंही अगदी राडा घालत असतात घरात. ऐकायला तयार आहे मी तुझे म्हणशील ते बाबा, पण माझी एक गोष्ट ऐकून घ्यायची. सारंग म्हणतो ठीक आहे बाळा, आधी मला प्रॉमिस कर, मी जे सांगणार ते ऐकणार. आता ओवीने प्रॉमिस घेतलेलं असतं सारंगकडून. आता अवीर सुद्धा सावलीला तेच म्हणतो, मी हट्ट सोडतो पण एक प्रॉमिस ते पूर्ण करायला लागणार. सावली म्हणते ठीक आहे, तो हट्ट सोडून दे, कुठलंही प्रॉमिस असू दे, मी लगेच पूर्ण करेल. तो ठीक आहे, बोल बाळा. इकडे सावली म्हणते सांग काय अट आहे तुझी. अवीर म्हणतो एक मिनिट थांब मी आलोच. आता अवीर आतमध्ये निघून गेलेलं असतो काहीतरी आणण्यासाठी. म्हणतो काय ग सावली, हा इतक्या लवकर कसं तयार झाला? कारण तो माझा मुलगा आहे, किती जरी चिडला तरी लगेच शांत होऊन जातो, समजूतदार आहे तो. ओवीचे कपडे देऊन टाक तिला. गुड बॉय. ऐकणारे मला माहिती होतं बाळा, काय सांगतो आधी ऐकून तरी घे, लगेच शहाणं बाळा असं काही नको करू. ओवी आता अबीरचे कपडे देऊन टाकते सारंगला आणि म्हणते की बाबा देऊन टाक त्याला, थँक्यू माझी गुड गर्ल. तरी घे, मी पुढे काय बोलतेय लगेच गुड गर्ल का म्हणतोय? वर्षी वाढदिवस सेलिब्रेट करायचा नाही म्हणजे नाही. ओवीने तिकडे सांगितलेलं असतं, इकडे अबीरही तेच सांगतो. सावली अशी रागाने उठते, काय बोलतोयस, तुला कळतंय का वाढदिवस का साजरा करायचा नाहीये? वेडायस का अबीर तू? एकदा येतो हा दिवस आणि तोच आपण साजरा करायचा नाहीये, तुला कळतंय का? अबीर तू काय बोलतो? त्या दोघांचा वाढदिवस एकत्र होणार असेल तर ठीक, नाही तर सेलिब्रेट करायची काही जरूरत नाहीये ना. सगळं ऐकणार मग आता ऐक की. म्हणतो चला व्यंकटेश काका बस पर्यंत सोडवा मला, डोक्यात चक्कर बसलेलं असतो, आता करायचं काय? इकडे आता ओवी म्हणते अमृत काकू चल ग मला सोडव. इकडे अबीर सावलीशी बोलत नसतो आणि ओवी इकडे सारंगशी बोलत नसते. मला टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. आणि आता मोनिकाचं तर भलतंच चाललेलं असतं, सारखी तिच्या बेडरूम मध्ये इकडे तिकडे ती फेऱ्या मारत असते. खंड्या इतका बिंडोक कसा असू शकतो की स्वतःचा फोन हरवला त्यानं, फोन पाडला आणि निघून गेला. आता हा जर फोन सारंगने पोलिसात दिला तर माझ्यापर्यंत पोलीस येणार. मोनिका म्हणते तिकडे जायचंच नाहीये, तिकडे जर गेले तर संशय येणार, संशय आला की सारंग काय मला सोडणार नाही. तुम्हाला काय ते सांगून टाकू का, एकदाच कामच होऊन जाईल. त्याला काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं, अगदी वेडीपिची झालेली असते. राजकुमारला सांगू का एका बाजूने वाटतं, लगेच म्हणते नको नको. त्याने जर फोन ताब्यात घेतला, अनलॉक केला तर माझा नंबर पडेल की, मी कॉन्टॅक्ट केले खंड्याशी कळेल की. आता मोनिका सगळीकडूनच अडकलेली असते. राजकुमारला सांगितलं तरी पण अडकणार, नाही सांगितलं तरी पण अडकणार. करून तो फोनच गायब करते मी. पोलिसांच्याकडे गेलाच नाही पाहिजे आणि सारंगकडे सुद्धा राहिला नाही पाहिजे. जर हरवला तर सारंग काहीच करू शकणार नाहीये. तो पोलिसांकडे नाही गेला तर पोलीस माझ्यापर्यंत येणारच नाही. सॉलिड प्लॅन करायला लागणार आहे, काहीतरी सॉलिड. आता इकडे सारंग कडे चाललेला असतो तो ड्रेस द्यायला आणि ओवीचा ड्रेस माघारी आणायला. म्हणते याचा अर्थ हे दोघं आहे ना एकाच वेळेला एकच प्लॅन करून सगळं काही वागताय. अबीर आणि ओवी फार विचार करून वागताय. सारंग तुझ्या लक्षात आलंय का? दोघांचीही एकच हालचाल आहे, म्हणजे ते विचार करून सगळं काही करताय. सारंग म्हणतो हो तर चांगलीच गट्टी जमलीये, दोघंही एकाच वेळेला एकच गोष्ट करतात. काय करायचं ठरवलंय सारंग? काय करू मलाच काय कळत नाहीये ग बहीण. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ठीक, मी तर समजावणार आहे. नाही समजून घेतलं तर तुम्ही करा की तिचा वाढदिवस साजरा, मी तरी काय करू सांग बरं. मीच केलंय तुम्ही नाही केलंय ना, मग तुम्ही वाढदिवस साजरा करूच शकता. बाजूला काय हरकत नाहीये. वहिनी ती ऐकत नसते. अमृत म्हणते माझ्या पद्धतीने समजावून बघतीये मी, बघू आपण काय होतंय. काय वाटतं रे सारंग, मी किंवा घरच्या लोकांनी बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं तर तिला खूप आनंद होईल का? नाही, तुझी मुलगी आहे, तुझ्यापेक्षा जास्ती हट्टी आहे सारंग. ती पडणारही नाही आणि ती ऐकणार सुद्धा नाही. मला खूप टेन्शन आलेलं असतं की ओवीचं करायचं काय. केक रडत रडत कापायला हवा असं वाटतंय का तुला? हा वाटेन वहिनी, तूच सांग बरं मला की सावलीशी प्लीज बोल, ही तरी सोल्युशन निघेल ना. तिकडे बोलतो तिच्याशी, सावलीला रिक्वेस्ट करून बघतो, बघू पुढे काय होतं. ऑल दी बेस्ट, व्हेरी गुड सारंग. आता निघालेला असतो सावलीच्या घरी यायला. इकडे सावली जगन्नाथला म्हणते की सारंगचा फोन आला होता, ते इकडे येत आहे ड्रेस नेण्यासाठी आणि ड्रेस देण्यासाठी. ज्याचे काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बाबा त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी महत्वाचं? आता सावली जगन्नाथला विचारत असते. जगन्नाथ म्हणतात मी ज्योतिषी आहे, ग्रहांची दशा बघून सांगू शकतोय मी एक्झॅक्टली काय होणार आहे. त्यांच्या मनात काय चाललंय ते कसं वाचू आणि कसं सांगू. साऊ काही प्रश्न विचारतीस का मला? म्हणते बाबा असं वाटतं की इथे उगाच आले हो मी, सगळंच अवघड होऊन बसलं. इच्छा करून काय होणार आहे साऊ, त्याचं नशीब इच्छेवर चालत नसतं, कर्मात लिहिलंय ते आणि अगदी तसंच घडतं. जिचं आपलं काहीतरी काम चाललेलं असतं. सावली आता निघून जाते. सारंगराव आलेले असतात. जगन्नाथजी म्हणतात सारंगराव या 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 बसा. सावली सारंगला घेऊन आलेली असते. ते बसा ना. म्हणते पाणी घेऊन येते मी. सारंग म्हणतो नाही नकोय मला पाणी, नको आणूस. जगन्नाथजी म्हणतात सारंग मुलं खूप त्रास देत आहेत ना रे. त्यांनी आपल्या जे बहीण भावाचं नातं तयार केलंय ना, त्यामुळे त्यांची गट्टी झाली आणि दोघंही एकाच विचाराने वागताय सारंग. जगन्नाथजी कौतुक करत असतात मुलांचं. जगन्नाथजी म्हणतात नवरा बायकोमध्ये घटस्फोट घेणं ही जी काही सोय आहे ना, तशीच बहीण भावांमध्येच असती तरी करता आलं असतं. पण ते बहीण भाऊ आहे ना कसे वेगळं करायचे, हो की नाही? तुमच्यासारखा घटस्फोट घेऊ शकत नाही ना रे. बोलतात टोमणा मारलेला असतो जगन्नाथजीने सारंगला आणि सावलीला.
तुम्ही एवढे का सिरियस झाला रे? मी अगदी सहज एक उदाहरण दिलं. त्याला आलं दे की सारंग कपडे. सावलीला म्हणतो बस ना. सावली म्हणते हो बसते ना. म्हणते की वाढदिवस साजरा करायचा नाहीये. सावली म्हणते सारंग, अबीरने सुद्धा सकाळी शाळेत जाताना तेच सांगितलंय की वाढदिवस साजरा करायचा नाहीये, टेन्शन घेऊ नको. त्यांना जी हे दोघं नवरा बायको बोलतायत ते मन लावून ऐकत असतात की काय चाललंय यांच्यात. सेलिब्रेशन म्हणलं की तुमच्या घरातले सगळे लोक येणार आहे, तुमच्या घरातल्या लोकांचा सामना मला नाही करायचा आहे सारंग. जी म्हणतात तुमच्या दोघांच्या हट्टापायी त्या मुलांचा बळी का देताय तुम्ही? त्यांचा आनंदाचा दिवस का खराब करताय तुम्ही? तुमचा हट्ट तुम्ही बाजूला ठेवा की त्यांचा आनंदाचा दिवस त्यांना साजरा करू द्या ना. सारंग आणि सावलीचे डोकं बंद पडलेले असतात. मध्यस्थी करत असतात जगन्नाथजी. 8 दिवसाच्या दिवशीच रडवणार आहात का तुम्ही? दोघांनी ठरवलंच का तसं? ते मी कळवते विचार करून वाढदिवस एकत्र करायचा की नाही. तो ठीक आहे तर कळव ग बाई, तयारी करायला लागणार ना मला. पहिला गोंधळ होऊन जाणार सगळा. जगन्नाथजी म्हणतात हो हो. तर म्हणतो जगन्नाथजी चला येतो मी. जगन्नाथजी म्हणतात वेडायस काय रे, आता आला तर मस्त जेवून जा की. सावली आता आश्चर्यचकित होऊन जगन्नाथकडे बघत असते. बाबांचं हे काय चाललंय, याला जाऊ द्यायचं का थांबून ठेवताय? आता हसत असतो. सावली जगन्नाथकडे बघत असते. त्यात म्हणतात चल मी तुला सोडायला येतो. बसून पाय दुखायला लागले रे सारंग. तिला राग आलेला असतो. जगन्नाथ जेव्हा सारंगला जेवायला थांब असं म्हणतात तेव्हा मोनिका आलेली असते सारंगच्या रूम मधून मोबाईल चोरण्यासाठी. जाते आणि पटकन तो मोबाईल चोरून आणते. आता मोनिका दार उघडण्याचा प्रयत्न करत असते. दार काय उघडत नसतं. तेवढ्यात अमृता येते आणि मोनिका तुला काय पाहिजे ग? आणि सारंगच्या रूम जवळ काय करते? मला आज जायचंच नाही आणि रूम जवळ काय करते? दार उघडं दिसलं वाजेल म्हणून बंद करायला आले. अमृता म्हणते मोनिका काही बोलू नका, मी स्वतः सारंगच्या रूमचं दार बंद करून गेले आणि तू म्हणते की दार उघडं होतं. काही सांगू नकोस मोनिका. कसं उघडं झालं कळतच नाहीये. लॉक झालेला दरवाजा अचानक कसं उघडेल? ते अचानक कसं उघडलं पण उघडं होतं बस. काय सांगितलं तुला कुठे विश्वास बसणार आहे अमृता? असू दे ना, कशाला डोकं फोडतीये? तुला माहिती असते मोनिकाचं काहीतरी काळा बाजार चाललाय, पण एक्झॅक्टली काय चाललं हे अमृताला माहित नसतं. मोनिका आता पुढे येते आणि परत माघारी वळून बघते तर अमृता हिच्याकडे बघतच असते. विचार करत असते. ये जा फेऱ्या मारत असते. जगन्नाथजी येतात. काय ग साऊ, अजूनही विचार चालूच आहे, ठरलं नाहीच आहे का? एवढासा निर्णय घ्यायला एवढा वेळ लावतीये तू? नाही बाबा, हो म्हणू की नाही म्हणू? तू जो काही निर्णय घेशील ना सावली, तू बदल अशी मी बळजबरी तुला करणारच नाहीये. हो किंवा नाही काहीतरी सांगून टाक आणि मोकळी हो. काहीशी बोलत नाहीये, जेवला नाहीये, तोंड फुगवून फिरतो इकडे तिकडे. सर वाढदिवसाची काहीच तयारी नाहीये. काहीतरी योग्य पटकन करायला लागणार ना. चेहरा बघवत नाहीये. सावली प्लीज काहीतरी करून निर्णय घे बाई, निर्णय घे. करू बाबा मी, मला कळतच नाहीये काय करू. वाढदिवस करायचं ठरवलं तर मला त्यांच्या घरी जायला लागणार बरोबर. माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवावर उठली होती, त्यांच्याकडे जाऊ मी वाढदिवस साजरा करायला. समोर माझ्या मुलाचं औक्षण कसं करू तुम्हीच सांगा बाबा. काय कट कारस्थाना मागे तीच लोक याची खात्री आहे किंवा नाहीये, पण खात्री आहे मला की तीच असू शकताय. विषय बाबा खात्री नाहीये. विषय म्हणल्यावर या वर्षी अबीरचा वाढदिवस होणार नाही असं म्हणायला हरकत नाही, हो की नाही सावके? चल कॅन्सल. जी सावलीकडे लक्ष देत नाही ती बरोबर निर्णय घ्यायला मजबूर होते. जगन्नाथजी आता निघून गेलेले असतात. बघू आता सावली होकार देते सारंगला की नकार देते. वाढदिवस करायचा की नाही करायचा बघायचं असेल ना मित्रांनो. वाढदिवस होतो की नाही तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.